बच्चे येथून गायत्री आकाश वाकळे असं या विवाहितेचं नाव असून तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ज्या वयात एका बाळाला आईच्या कुशीत सुरक्षित वाटतं, ज्या वयात आईचा स्पर्श, तिचं प्रेम आणि तिची माया सर्वात जास्त आवश्यक असते, त्याच वयात या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचं छत्र कायमचं हरपलं आहे. गायत्री मूळची आपेगाव येथील होती. 2 वर्षापूर्वी तिचा विवाह बडजी येथील आकाश वाकळे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर नव्या संसाराची स्वप्न, नवीन आयुष्याची सुरुवात आणि काही महिन्यापूर्वीच त्यांच्या घरी एक गोंडस मुलीचा जन्म झाला होता. 9 महिन्याच्या त्या चिमुकली आता या घटनेनंतर सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे. कारण तिला अजून आई म्हणजे काय हेही समजलं नाही. पण नियतीने तिच्याकडून आईचं प्रेम कायमचं हिरावून घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार पहाटच्या सुमारास घरातील सर्व सदस्य झोपेत होते. त्याच वेळी गायत्रीने घरातील लोखंडी पाईपाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. कोणालाही काहीच संशय आला नाही. वेळ पुढे सरकत गेली, पण सकाळी जवळपास 9 वाजायच्या सुमारास तिच्या मुलगी भुकेने मोठ्याने रडू लागली. सुरुवातीला घरच्यांना वाटलं गायत्री बाळाला शांत करेल, पण बराच वेळ झाला होता, तरी खोलीतून कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून सर्वजण अक्षरशः सुन्न झाले. एका बाजूला आईचा निर्जीव शरीर आणि दुसऱ्या बाजूला आईसाठी रडणारं लेकरू. हे दृश्य इतकं वेदनादायी होतं, की गावातील अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर गायत्रीला मृत घोषित केलं. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून नेमकं गायत्रीनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातून तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र यामागे मानसिक तणाव, कौटुंबिक दबाव किंवा इतर काही कारणं होते का याचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून नातेवाईकांचा जबाब नोंदवले जात आहेत. या संपूर्ण घटनेत सर्वात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे ती 9 महिन्याची चिमुकली. कारण आईच्या मायेचं महत्त्व काय असतं हे समजण्याचंही तिचं वय नाही. पण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी आता कायमची निर्माण झाली आहे. गावातही या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक जण म्हणत आहेत की गायत्री नेहमी शांत स्वभावाची होती. मग अचानक तिने असा निर्णय का घेतला असावा? हा प्रश्न आता प्रत्येकाला सतावत आहे. पोलिसांकडून प्रत्येक बाजू तपासली जात आहे. मोबाईल रेकॉर्ड, कॉल, कुटुंबियाचे जबाब, शेजारच्यांची माहिती या सगळ्यांच्या आधारे या प्रकरणामागचं खरं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका क्षणात एका चिमुकलीचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. संसाराची स्वप्न पाहणारी एक तरुण आई कायमची निघून गेली आणि मागे राहिलं ते फक्त प्रश्नांचं मोठं ओझं. अखेर गायत्रीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं उत्तर आता संपूर्ण गाव शोधत आहे. तर या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.